जय मी दास तयाचा जयाचा आड नाही, सुखदुःखा दोहा विरहित जो राहिला से उभा भिवरेचे तिरी कटदोही करी धरून. या कालपर्यंत पाहिलं आपण की माझा भगवंत कोणता जर असेल तर जो भिवरेच्या तीरावर दोन्ही कटावर हात ठेवून उभा राहिलेला, ज्याला 28 युग झाली असं आरतीमध्ये सांगितलं. युगे झाली 28. तर 28व्या म्हणजे 4 युगाचं एक महायुग होतं, कृत, त्रेता, द्वापार आणि कली. आणि या 4 युगाचं एक सर्कल पूर्ण झालं म्हणजे महायुग झालं. तर याच्या आता 28चा हिशोब करायचा आपल्याला. युगे 28 तर 7 चोक 28 म्हणजे 7 महायुगाच्या पूर्वी जे कलियुग होतं त्या युगामध्ये पांडुरंग भगवंत या पुंडलिकाच्यासाठी आले. म्हणजे ही गोष्ट आत्ताची नसून 28 युगापूर्वीची जेव्हा पुंडलिक राजा आले, म्हणजे मग तेव्हापासून आहेत. म्हणजे तेव्हापासून आहे. मग 28 युगात 4 युगांचा कालावधी संपल्यावर प्रलय होतो. मग त्यावेळेला पंढरपुराचा नाश नाही होत का? आणि प्रलय झाल्यावरती तिथं मग देव राहणार नाही, काहीच राहणार नाही म्हटले. आणि मग तर त्याचा समाधान की जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, असे सुदर्शनावरी म्हणून अविनाश पंढरी. तर हे पंढरपूर कशावर बसलेलं आहे? सुदर्शन चक्रावर. म्हणून पंढरीचा जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा. गोदा नव्हती आणि गंगा बी नव्हती. म्हणजे गंगानंतर म्हणजे या सगळ्यांचा नाश होतो, पण पंढरपुराचा नाश होत नाही. तर याला कोणतं बेट म्हणतात? जम्बू या द्वीपामाजी एक पंढरपूर गाव. तर हे जम्बू बेट तसंच जाग्यावर राहतं, बाकीचा नाश होतो आणि पुन्हा सगळी सृष्टी एकत्र झाली की जम्बू बेट तसंच राहतं. म्हणून ही प्रलय कालामध्ये याचा नाश होत नाही. कारण 28 युगापूर्वी आलेला देव अजून बी उभाच आहे, तेव्हापासून आहे. तर याच्यामध्ये कथा मात्र घडत राहतात, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या. त्या द्वीपाचं नावच आहे ना जम्बूद्वीप. त्याचं नाव ठेवल्यावरती आहे. त्याच्या जम्बू नावाच्या द्वीपावरती तो उभा आहे असं त्याचं पूर्वीपासूनचं वर्णनच आहे. आता त्याला जम्बू का म्हणत असतील तर तिथं कदाचित जम्बूक नावाचे प्राणी राहणार. समन्वय लावा तुम्ही. किंवा जांबू काहीतरी असा समन्वय असेल त्याला. पण बेटाचं नाव काय आहे? त्या जम्बू असं नाव आहे. तर तेव्हा त्याचा नाश होत नाही, बाकीच्याचा नाश होतो. म्हणून या ठिकाणी देव तुम्हाला तसाच अखंड राहिलेला दिसेल. त्या असा देव आहे की जो अविनाशी आहे. म्हणून अविनाशी देवाची भक्ती करावी, ज्याचा नाश होत नाही असा. त्याचा कटावरती कर देऊन उभे राहिलेलं हे तटस्थ लक्षण शास्त्राने प्रतिपादन केलेलं. ते कटदोही करी धरून. एवढाच देव आहे का तुमचा? तर शास्त्र म्हणतं एवढाच नाही, तर हे त्याचं तटस्थ लक्षण आहे. जे भक्ती करण्यासाठी उभा आहे असा तटस्थ लक्षणातला देव आहे. किंवा ज्या वेळेला भक्त हे त्या साकार देवाची उपासना करतात त्यावेळेला त्यांच्या बुद्धीमध्ये जगत सत्यत्वाची भावना असते की हे जगत निर्माण करणारा मग तो कोण आहे? तर ते म्हणले तोच पांडुरंग आहे. त्यावेळेला त्याला तटस्थ लक्षणात घेतला जातो. जगत निर्मितीचा संकल्प करणारा, जगत निर्माण करणारा हा तटस्थ लक्षणातला देव असतो. आणि ज्या वेळेला सगळ्या सृष्टीचा संहार होऊन जातो, खाली काही राहत नाही, त्यावेळेला तो स्वरूप लक्षणाच्याही अंतर्गत असतो. स्वरूप लक्षणात आणि तटस्थ लक्षणात असे देव सांगण्याच्या 2 पद्धती आहेत. ज्या वेळेला तो तटस्थ लक्षणात असतो तेव्हाही तो स्वरूप लक्षणात असतो. आणि देवाच्या ठिकाणी मायेचा प्रभाव होत नाही. जीवाच्या ठिकाणी जसा अज्ञानाचा प्रभाव होतो तसा देवाच्या ठिकाणी मायेचा प्रभाव होत नाही.
म्हणून जगत निर्माण झाल्यानंतर भक्तांसाठी जरी उभा राहिला तरी तो काय त्याचं देव पण विसरलेला असतो का? तर तो नसतो. फक्त तो भक्तांच्यासाठी तो तसा उभा असतो. एरवी तो म्हणून त्याच्या ठिकाणी देवाच्या ठिकाणी आज्ञता कधीच नाही. ज्या देवाच्या ठिकाणी आज्ञता नाही तो खरा देव आहे. नाही तर मग बाकीचे देव आज्ञा आहेतच. ज्यांना पदावर बसलेले जे देव आहेत ते आज्ञा देव मानले जातात. ते अगदी पार आब्रह्मभुवनान लोकान पुनरावर्तीन अर्जुन मामुपेत्य तुकौंतेय पुनर्जन्मन विद्यते. तर तेव्हा हे सगळे देव आहेत. इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करुणी संशयाची छेदितेन. या देवांना स्वरूपाविषयी संशय आहे. मी कोण आहे याच्याविषयी संशय आहे. तर असे देव काय ह्यांची भक्ती काय तुकोबराय करत नाही. तर हेच देव की राहिला से उभा ब्योरेच्या तिरी कटदोही करी धरोनिया. पुढं काय नवल काय तरी पाचारिता पावे न त्वरित धावे भक्ती काजे. न त्वरित धावे भक्ती काजे असा नाही अन्वय. नाही तर तुम्ही म्हणताल न त्वरित धावे भक्ती काजे. तर असा नसून नवल काय तरी पाचारिता पावे न पाचारिता न पावे तरी नवल काय असा न लावला. म्हणजे त्याला प्रश्नार्थक तयार केलं. म्हणजे तो पाचारला. कोणी पाचारलं म्हणजे काय? हाक मारली आणि तो आला नाही तर मोठं आश्चर्य आहे. तुकोबराय म्हणतात तरच मग मोठं नवल झालं. म्हणजे आश्चर्य झालं. कशाचं? तर हा आलाच नाही म्हटले आणि मग म्हटलं आश्चर्यच झालं ना. पण असं होणार नाही. म्हणजे तो येत नाही असा नाही. तर मग तो काय करतो? भक्ती काचे त्वरित धावे. पुढचा अन्वय असा लावायचा. भक्ती काचे त्वरित धावे. म्हणजे आणि काल आपण दृष्टांत पाहिले. द्रौपदीचा पाहिला, गजेंद्राचा, नकराचा पाहिला. अनेकही दृष्टांत दिसतील की तुम्हाला भक्ती काचे त्वरित. आता आमच्या संतांच्या दृष्टांतात पाहिलं तर संतांच्या ठिकाणी सुद्धा त्वरित धावे असं तुम्हाला दिसेल की त्याचं संतांचं रक्षण करण्यासाठी तो आलेला दिसतो आहे. की त्याला ज्या ज्या वेळेला तिथं अडचणी तयार होऊन जातात त्या वेळेला तो मागे पुढे उभा राय सांभाळिता आलिया घात निवाराया. मागे पुढे उभा राहा. त्या आमच्या तुकोबरायांची अशी अवस्था होती की मूळ जो मोठा धंदा होता, सावकारकी होती, महाजनची, ती सगळं गेली. गेली म्हणजे इच्छाच राहिली नाही. खरी गोष्ट अशी गेली म्हणजे प्रारब्धाने गेली असं नाही अर्थ लावायला. त्यांना इच्छा नाही राहिली मग ते त्याच्यातून मोकळे झाले. पण तरीसुद्धा जिजाईचं म्हणणं होतं की यांनी 4 रुपये कमवून आणावेत घरात, पोळा लेकरांचं पाहावं. असं नुसतंच भंडारे डोंगरावर जाऊन रामकृष्णारी म्हणण्यामध्ये काय. मग त्यांनी काय केलं? जिजाईनी पैसे जाऊन आणले माहेराचे. 250 रुपये. त्या काळातले 250 रुपये आणले असं वर्णन आहे. म्हणजे आत्ताचे लय पैसे झाले का? त्या काळातला 250 रुपये. 250 रुपयाला काय का? म्हणजे तुकोबरायांचा कालावधी. आमची बाई म्हणते तिच्या लग्नामध्ये 20 रुपये तोळा सोनं होतं. 20 रुपये तोळा आता किती सर? लाख रुपये. म्हणजे 20 रुपयाचे किती झाले? ही साधारण गोष्ट कधीची आहे? 55 सालची. म्हणजे 55च्या आसपास लग्न झालं असेल तिचं. 39चा 38-39चा जन्म आहे. मग 55च्या आसपास लय झालं तेवढं लग्न. आणि मग त्यावेळेला 20 रुपयांनी सोनं होतं. आता त्यावेळेला जर 20 रुपये असेल तर आत्ता मग त्यावेळेसचे जर 250 रुपये. त्याच्याही आधी तुकोबऱ्यांचा कालावधी बघा ना, शोधायला तुम्ही जा. कधीची गोष्ट? 400 वर्षापूर्वीचं. त्यावेळेला ते वाहिक काही असेल तर त्यावेळेला तेवढे मदत केली. कुणी? तुकोबरायांच्या म्हणजे जिजाईचा यांचं आडनाव गुळवे असं होतं. गुळवे पुण्याचे.
आणि मग त्यांनी ते तुकोबरायांना पैसे आणून दिले. ते म्हणजे चालेल, करतो धंदा, नाही म्हणायचेच नाहीत ते. पण त्या 250 रुपयाचं वाटोळं कसं करायचं हे त्यांना चांगलं माहिती होतं. त्याने ते आपल्या इकडून मिरच्या भरायच्या पठारावरून आणि कोकणात जाऊन मावळात विकायच्या. आणि तिकडून सागराच्या किनाऱ्यावर तिकडून मीठ मिळायचं, तिकडचं मीठ घ्यायचं आणि इकडं पठारावर आणून विकायचं. आपल्या भागाला पठार म्हणतात. कोकणामध्ये जर गेला ना तर ते म्हणतात देशावरचे किंवा पठारावरचे, अशी त्यांची भाषा आहे. हां, पठारावर आहे, विचारसागरात दिलेलं. पण मी कोकणात होतो ना, बऱ्याच काळ माझा कोकणात गेलेला आहे. तर ते म्हणायचे पठारावरचे का असे म्हणायचे, ते कोकणातले लोक म्हणायचे तुम्ही. किंवा मग काय म्हणायचे, देशावरून आले का, म्हणजे हा देशावरून आलो. देशावरून म्हणजे इकडं वरून आपण तिकडे गेलो, असे ते लोक म्हणतात. पण मायाळू लोक, कोकणातले लोक लय मायाळू. त्यांची भाषा बी फार अशी आपली भाषा उग्रट वाटायची. घाटावरचे म्हणायचे, घाटाच्या वरचे ते खालचे जे आहेत ते. तर तेव्हा तुकोबरायांनी आपला हा व्यवसाय चालू करून दिला. मीठ आणायचं, मी इकडं विकायचं तिकडं. पण थोडे दिवस झाल्यावरती येताना एक दिवशीचा प्रसंग, म्हणजे ज्या वेळेला काही, तर त्याच्यानंतर त्यांचं लक्ष उडून गेलं, त्या मिरच्यावरचं लक्ष उडालं. मिरच्यावरचं लक्ष उडालं तर प्रत्यक्ष भगवंत तिथं मागे पुढे उभा आहे. तुम्हाला कथा माहिती तुकोबरायांची. तेव्हा जेवढ्या मिरच्या होत्या त्या तुकोबरायांनी अशाच विकून टाकल्या. महादेवाच्या मंदिरात जाऊन बसले. लोकांनी आपापल्या, आता ते फुकट मिळते म्हणल्यावर लोकांना फुकटच पाहिजे. ज्याला जेवढ्या लागतील तेवढ्या त्यांनी उचलल्या. पण देवानी तुकोबरायांच्या काय म्हणतात त्याला, नोकराचं, दिवाण मुनिमजी, त्या मुनिमजीचं रूप धारण केलं आणि तिथं गेला. आणि ज्या सगळ्यांनी ज्यांनी नेलेले होते ना त्यांच्याकडून, ते म्हणायचे आम्ही एवढे नाही आणले, आमच्याकडे नाही एवढे पैसे. तर ते म्हणायचे दाखव तेवढ्या मिरच्या, मोजून दाखवायच्या की तेवढ्याच मिरच्या भरायच्या. तेवढे पैसे देवाने गोळा केले. एक जण देत नव्हता तर दोरीच घेऊन गेला. झाड होतं दारासमोर, तर म्हणलं हो तिथं झाडाला दोरी लावतो, इथंच गळफास घेतो पैसे जर नाही दिले तर. कोण? देव. शेवटी त्या माणसाला एक गुंडाळ होतं ते, त्यालासुद्धा सगळं द्यावं लागले पैसे. देवाने सगळे पैसे गोळा केले आणि तुकोबरायांकडे आणून दिले. आपण कोण? म्हणजे आम्ही गावातले मेंबर पाटील. तिकडं तुकोबरायांना सांगितलं. म्हणजे मग काय झालं? म्हणजे आमचं गाव फार सज्ज नाही. आमच्या गावातल्या सगळ्या लोकांनी हे बा तुम्ही नेलेल्या मिरच्याचे हे एवढे पैसे दिलेत, हे तुमचे तुम्ही सांभाळा, आमचा काही संबंध नाही त्याची. आणि देवाने पैसे गोळा करून दिले. मागे पुढे उभा राही सांभाळीत. आणि मग त्याच्यानंतर हे तुकोबराय तिथून निघाले ज्या वेळेला, आणि पुन्हा येत असताना अशी अवस्था झाली की एका ब्राह्मणाला एक जण फटके देत होता. गुंडाळ माणूस होता, सावकारच होता तो. आणि ब्राह्मणाने त्याने पैसे घेतलेले होते. तुकोबरायांनी पाहिलं, म्हटले का हो देवाला तुम्ही एवढं हाणू राहिले? मग ते तो रडत होता आणि हाणत होता तो सावकार चावडीवर. ते म्हटले नाही ह्याला नका हाणू, मारू नका. काय झालं? म्हटले यांनी पैसे घेतलेले 200 रुपये झालेले ते. मग ते नाही द्या, पैसे नाही काहीच नाही. म्हणजे व्याजासकट 200 झालेत ना. म्हणले हे घ्या 200 रुपये आणि ह्यांना सोडून द्या. खाली राहिले 50 रुपये. ते म्हणले मग 50 तरी गावात कशाला घेऊन जायचे? सगळ्या ब्राह्मण लोकांना गोळा केलं. म्हणले सगळ्या ब्राह्मणांना आज ब्राह्मण भोजन. 50 रुपये सगळे गावावर खर्च करून टाकले आणि रिकाम टेकडे हाताने तिथं आले. कुठं आले? जिजाबाई तिकडे गेलीच नाही, कारण आता दाखवायचं कसं काय कोण, म्हणून अलीकडेच बसले. तर देवाने हे सारं काम करावं. तर याचा का भागत असा अजून कितीतरी तुकोबरायांच्या कथेत सगळ्या तुम्हाला दिसतील. अगदी पार पक्ष्यांनी ज्वारी खाऊन टाकली तर स्वप्नाची ज्वारी झाली. हे तुकोबरायांनीच करावे बरं का. ते हे सारं काम. किंवा तुकोबरायांच्या घरची पित्र जेवू घातली देवाने, तर तुम्हाला संतांच्या घरची कामं केलेली दिसतील. जनाईच्या गोवऱ्या वेचू लागतो, सावताबारायांच्या शेती खुरपू लागतो, असं आपण सगळं पाहतोच. तर हा इतकी
भक्तांना संकट काळातही मदत करणारा, लाख्या कोलाट्याचा ढोलपिटी, धनाजी चाट्यांची शेते पिरी. तर तुम्हाला फार ज्यांची नावंसुद्धा नाहीत काही आलेले अजून समोर, दुसऱ्या मालिकेत आहेत ते. तर ते असे मीराबाईसाठी घेतो विष प्याला, दामाजीचा झाला पडिवार, असं बी त्याच्यात आलेलं आणखीन एक दुसरा अभंग. तर तेव्हा असा असणारा हा भगवंत म्हणून तिथं म्हणलं. बरं शिवाय असं होईल ना, आधी दुःख भोगून देईल आणि नंतर जाईल. तुकोबराय म्हणतात तसा नाही, हा त्वरित. कारण हेच आश्चर्य आहे की उशीर न लागता नुसता हाक मारली, पण तुम्हाला हाक मारावी लागेल. हाक न मारता तो कसं काय येईल? म्हणून हाक मारली. पण मग कोण हाक मारतं? तर काल तुम्हाला सांगितलं होतं, आर्त आरती जिज्ञासू आणि मुक्त. त्याच्यात काही जे भक्त असतात तर त्याच्यातले आर्त म्हणजे संकट काळात सापडल्यानंतर भगवंताची करुणा भागणारे, आणि त्यांनी खरोखर तशी जर भक्ती केलेली असेल, कारण शेवटी असं आहे आयुष्यभर भक्ती तर काही केली नाही, नुसताच हाका मारत असेल तर तिथं कसा उभा राहिला हे लक्षात घ्या. म्हणजे त्यांनी जर भक्ती केलेली आहे तो त्याला, कारण देव त्याला माझा भक्त समजतो, तर तिथं तो संकट काळात उभा राहतो. नाहीतर एक नारळ फोडताल आणि दुसऱ्या दिवशी त्याला हाका मारताल. ते म्हणते कालच नारळ फोडला आहे आम्ही. तर ते म्हणते तो मग यायला पाहिजे होतं त्याने, कारण आम्ही काल नारळ फोडला होता त्याला. तर असलं नाही ते काम. कारण ज्याने त्याच्यावर शिक्का मारला, द्रौपदीवर काय केलेलं होता? शिक्का मारला का नाही? पांडवांच्यावर माझी म्हणून, माझी बहीण आहे, माझा मेहुणा आहे, काय का व्हायना, माझे आणखीन कोण आहेत, माझे भक्त आहेत. आता इथं महत्त्वाचा मुद्दा आहे, तो माझा आहे भक्त आहे. असं देवाने जेव्हा स्वीकृती केलेली असते त्याच्यानंतर काय अडचण नाही. आणि मग ती तेवढं काम केलं तिने, म्हणून तर वस्त्र पुरवले. देती तेव्हा घेसी ऐसा अससी उदार, काय वर्णू देवा तुझे कृपणाचे द्वार. असं वर्णन करताना ते जनाबाई तसे म्हणतात, तू फार कृपण आहेस, असं समजू नको की तू फार उदार आहेस. आमचे संत खरे उदार आहेत. म्हणून संतांच्या देव हा काहीतरी घेतो आणि मग देतो. तेव्हा आधी चिंदी घेतली म्हणजे नवीन, पण तिने नवीन साडी फाडायचं डेअरिंग केलं ना, धाडस केलं ना. तुम्हाला फाटलेले चांगली कपडेसुद्धा त्याच्यातसुद्धा म्हणले हे राहून द्या, कामाला येईल, दुसरं आहे का एखादं. एवढा वेळ नव्हता तिथं. तिने लगेच नवीन शालू डायरेक्ट फाडला. म्हणून कारण देवावर तेवढं प्रेम. आणि ही वस्तुस्थिती बरं का, जिथे प्रेम असतं ना तिथं मनुष्य मागचा पुढचा विचार करतच नसतो. तिथे फारच अडण्याता तयार झालेले असतात. तिथं मागचा पुढचा विचार नाही करत. जिथं प्रेम नसतं तिथं मग अवकाश राहतो, आणि अवकाश राहिला की तेच अवकाशच दाखवतो की इथं प्रेमाचा तुटवडा आहे म्हणून. तर तेव्हा अशा सगळ्या भक्तांच्या कथा ऐकायला मिळतील तुम्हाला. त्याच्या म्हणून नवल काय तरी पाचारिता पावे, न त्वरित धावे. भक्ती काजे काय त्वरित, म्हणजे भक्ती काजे तो त्वरित धावतो. आणि टाकिले गरुडा, आणि काय म्हटले, त्वरा झाली गरुडा टाकेले मागे, द्रौपदीच्या लागे नारायणे. भाव नेहमी प्रमाण वापरायचे की त्वरा झाली गरुडा टाकेले मागे, द्रौपदीच्या लागे नारायणे. तिथं इतकी त्वरा झाली की गरुडाला म्हटले चल चल चल, द्रौपदी संकटात आहे असं म्हणस तर. पण तिथं इतका अवकाशच नव्हता. तर गरुडा अति वेगवान, आणि मग गरुडाचं सहकार्य घ्यायचं आणि द्रौपदीपर्यंत पोचायचं एवढा वेळ नव्हता. तर त्यावेळेला भगवंताने त्या गरुडाचाही विचार नाही केला, तू ये मागून. तो डायरेक्ट वाशरा अवतारामध्ये रूपांतरित झाला. गरुड तिथं ज्या वेळेला आला त्यावेळेला तर देव वासरा अवतारात होते. म्हणजे इतकं त्वरित, त्या त्वरित या शब्दावी तिथं कमी पडेल असा भगवंताचं येणं आहे. आणि तो आपल्या भक्तांना संकटातून बाहेर काढतो. म्हणूनच मी दास काय तर संकट येतच नाही खरं तर. पण मग कारण शेवटी जगाचा नियंता चालवणारा तोच आहे. संकट कोणत्या सेकंदाला उभं राहणार आहे हे त्याला माहिती नाही.
म्हणजे संकट केव्हा येणार आहे याचा टाईम टेबल त्याच्याकडे आहे. त्याच्यामुळे तो त्वरित येईल याच्यात काही म्हणजे शंका करण्याचं काही कारण. आपल्याला दम नसतो, आपल्याला वाटतं की बघ येणार कधी नाही येणार कधी, पण खरं तर संकट कोसळण्याच्या आधीच जीव घाबरलेले असतात. जीव घाबरतात तर संकट यायच्या आधीच घाबरलेले असतात. कोरोनाच्या आधीच लोक दारं बंद करतात, म्हणजे त्याच्या आधीच घाबरून गेलेले असतात. ते म्हणजे आता काय नाही, वाचवलं का नाही सगळ्यांना. आपल्याला आपली काळजी पाहिली का नाही त्यांनी? तर पाहिली. ते म्हटले बा काय नाही, आमच्या रोगप्रतिकार शक्तीने आम्ही वाचलो. तर मग तुम्ही काय पांडुरंगाचे भक्त नाही समजायचे, कारण तुम्ही कशाने वाचले? म्हणजे माणसं वारीत ना तसे. तर आमच्या रोगप्रतिकार शक्तीने वाचलो नाही. तर त्याच्यात म्हणून जो भगवंताचा खास भक्त आहे त्याला अडचण नाही. आता भक्त जर नसेल आणि मग तर त्याने हाका मारत असेल तर तसा वाचवणार नाही, कारण त्याने मग तर त्याला सगळ्या दुनियाला वाचवावं लागेल. त्याच्यावर आरोप काय येईल? कोणते दोष आहेत ते? वैषम्य, नैघृण्य हे दोष देवावरती येतात. एकाला जर वाचवलं तर दुसऱ्याला वाचवावं लागेल त्याला. म्हणून तो तसा न करता आपल्या भक्तांच्यासाठी त्वरित धावतो. जो त्याचा दास झालेला आहे त्याला अडचण नाही, तुकोबराय म्हणतात. हरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, तुषार गळा काठ पितांबर.